सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव शेअर करत आहे। मी गेल्या 5 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। सर्वप्रथम सांगते की मी स्वामींच्या सेवेमध्ये कसे आले। स्वामींच्या सेवेमध्ये येण्या अगोदर माझ्याकडे खूप काही संकट होते। कुठलेही काम माझं होत नव्हतं। जिथे जाऊ तिथं अपयश येत होतं। मी पहिल्यापासूनच म्हणजे देवाची भक्ती करायला मला आवडत असायचं, त्यामुळे मला स्वामींची सेवा करायला फार वेळ लागला नाही। माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी मला स्वामींच्या सेवेविषयी सांगितलं आणि मी मग तेव्हापासून स्वामींची सेवा करू लागले। तारक मंत्र जपणे, माळ जपणे, त्यानंतर स्वामीचरित्र वाचणे अशा सेवा सुरू झाल्या। सेवा सुरू झाल्याने पहिल्यांदाच मला असा अनुभव आला की माझ्या मुलीचं गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन हे होत नव्हतं, तिचा नंबर लागत नव्हता। मी स्वामींना विनंती केली 108 स्वामीचरित्र पारायणाची, तिचा नंबर लागू द्या। पारायण सुरू होते, माझं 77वं पारायण चालू होतं, तेव्हा म्हणजे आम्हाला विश्वास आणखी बसत नाही की तिचा नंबर लागेल, कारण तिला मार्क्स हे खूप कमी पडलेले होते। पण तिचा मेरिट 3ऱ्या याच्यामध्ये लिस्टमध्ये नंबर आला। तो आल्यानंतर कारण तिच्या पुढची जी मुलगी होती ती कॅन्सल झाली, त्यामुळे हिचा नंबर लागला होता। हे फक्त स्वामींनी केलं होतं। तेव्हा खूप विश्वास बसला माझ्या मुलीलाही स्वामींवरती खूप विश्वास बसला। तेव्हापासून ती देखील स्वामींची सेवा करू लागली। त्यानंतर असेच दिवस गेले आणि आमचं जे घर आहे ते शेतामध्ये आहे। शेतातील कामं वगैरे करणे, गायी पण आहे, गायींचं काम करणं, ते सर्व बघून मी स्वामींची सेवा करते। इतकी स्वामीची जोडली गेली की मी स्वामीशिवाय मला काहीही कळत नव्हतं। सारखे उठता बसता मला श्री स्वामी समर्थ एवढंच माझ्या मनामध्ये येत असायचं। एखादी सेवा जर राहिली तर माझ्या मनात तीच हळहळ असायची की आज ही सेवा झाली नाही। एकदा काय झालं स्वामी भक्तांनो, की असेच मी सेवा करत होते। मठात गेली, स्वामींना विनंती केली की स्वामी, माझी सेवा तुमच्या जरपर्यंत पोचत असेल तर मला काहीतरी अनुभव साक्षात्कार हा द्या म्हटलं। तुमची दर्शनाची ओढ लागली आहे असं स्वामींना म्हणतच होती। त्यानंतर काय झालं, घरी आली। घरी आल्यानंतर मिस्टर जेवायला बसले। जेवण वगैरे सर्व झालं। ती वेळ होती 12ची। 12 वाजता काय झालं की अचानक आमच्या म्हणजे कोणीतरी बाहेरून आवाज दिल्यासारखा आवाज आला। आम्ही घरामध्ये जेवण करत होतो। कोण आलं म्हणून बघण्यासाठी मी बाहेर गेले तर एक अशी खूप मळके कपडे घातलेली, साडी घातलेली बाई झोळी घेऊन दारामध्ये होती। ताई, काहीतरी खाण्यासाठी द्या ना, खूप भूक लागली आहे असं म्हणत होती। तर मी म्हटलं, हो बसा ताई, मी तुम्हाला जेवायला आणते। आणि माझी रोजची सवय होती महाराजांना जेवायला द्यायची। त्या दिवशी काय माहीत मला असं वाटत होतं की महाराज आज जेवायला येणार म्हणजे येणार, आणि त्या ताई आल्या आणि असं वाटलं की महाराजच जेवायला आले। मग मी त्यांना ताट भरून घेतलं आणि जेवायला दिलं। जेवायला दिल्यानंतर त्यांचं जेवण झालं आणि त्या माझ्याकडे बघून हसायच्या। ह्या असं का बरं करत आहे, मला असं वाटायचं। त्यांना म्हटलं, आणखी काही पाहिजे का? तर ते म्हणे, नाही, जेवढं ताटात वाढलं असतं तेवढंच मी खाते, वरती काहीही घेत नाही। मग त्यांनी तेवढं खाल्लं। खाल्ल्यानंतर त्यांनी खूप काही सांगितलं, माझं आयुष्य कसं होतं, मी कशी इथपर्यंत आले, काय काय घडलं, ते सर्व काही त्यांनी सांगितलं। तू जेव्हा लहानपण होती तेव्हा तुझ्याकडनं औदुंबराची खूप सेवा घडली आहे, त्यामुळे तू आज महाराजांची सेवा करते, त्यांनी असं स्पष्ट सांगितलं। मी तर त्यांना सांगितलं नव्हतं की महाराजांची सेवा वगैरे करते की काय। आणि माझ्या आईच्या घरी औदुंबराचं वृक्ष हे थोड्याच अंतरावरती आहे, आम्ही तिथेच खेळायचो, सर्व काही व्हायचं एखाद्या वेळेस तिथं। मग माझा विश्वास बसला आणि मग त्यांनी सांगितलं की तुमचं सर्व काही 2021 साली व्यवस्थित होणार आहे असं ते म्हटल्या। तर म्हटलं, मग मला वाटलं की यांना एवढं माहीत आहे, तर मग मी प्रश्न विचारायला सुरुवात केली। तर मी जे प्रश्न विचारत होते तर ते प्रश्नाची उत्तर त्या देत होत्या आणि मग त्यांनी सर्व प्रश्नाचे उत्तर दिले आणि जणू काय वाटलं की महाराजच इथे आले आहेत।
माझे मिस्टर हे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात आणि त्यांच्या व्यवसायामध्ये काय झालं की एकदा त्यांना खूप मोठी ऑर्डर मिळाली होती आणि ती ऑर्डर मिळाली त्यानंतर सर्व काही झालं. ज्यावेळेस ती CD असते ती पूर्णपणे ही झाली होती, पॅक झाली होती, ती ओपनच होत नव्हती. खूप ठिकाणी त्याचा प्रयत्न केला पण ती ओपन काही होत नव्हती. तिला पुण्याला पाठवले. त्या रिपेअरिंगवाल्यांनी सांगितलं आम्ही ठीक करू, पण नंतर त्यांचा 2 दिवसांनी फोन आला की आमच्याकडून ते रिपेअर होत नाही म्हणून. त्यावेळेस मिस्टरांना खूप टेन्शन आलं की आता हे फोटो कसे हे करायचं, हा डाटा फक्त याच्यातून काढता आला असता तर खूप बरं झालं असतं. तुझ्या स्वामींना सांग ना, तुझे स्वामी जर असतील तर हे करतील असं म्हटल्या. आणि 2021 हा जवळच येत होता. तर मला वाटलं की स्वामी जर तुम्ही असताल तर व्यवस्थित, तुम्ही म्हटलं होतं सर्व काही व्यवस्थित होईल, तर मला त्याची काहीतरी प्रचिती द्या. आज तुमच्यावरती खूप मोठा विश्वास आहे, तो विश्वासाला तुम्ही जागवा असं स्वामींना म्हटली. आणि काय झालं की खूप प्रयत्न करत होते, खूप म्हणजे खूप, ते ओपनच होत नव्हतं. पण काय त्या दिवशी मिस्टरांच्या मनात आलं की एकदा आपण करून बघूया म्हणून असं आलं, कारण समोरच्याचा खूप कॉल येत होता आणि मिस्टर खूप डिप्रेशनमध्ये चाललेले होते. त्यावेळेस काय झालं की अचानक लावल्यानंतर ते ओपन झालं. ओपन झाल्यानंतर मिस्टरांना इतका आनंद झाला. त्यातील सर्व डाटा त्यांनी लगेच पेन ड्राईव्हमध्ये काढला. सर्व काही हे झालं आणि त्यानंतर ते बंद झालं. हे फक्त स्वामींनी केलं. हा खूप मोठा साक्षात्कार त्यावेळेस मिस्टरांना झाला. मिस्टरही स्वामींना मानू लागले. आमच्या घराचं बांधकाम हे सुरू होतं, पण बांधकाम हे काही केल्या म्हणजे असं पटपट पूर्ण होत नव्हतं. त्यासाठी मी दुर्गा सप्तशतीचे 108 पारायण केले होते. तिथे मी रोज जायची, 108 पारायण करायची. खूप मोठी परिस्थिती आमच्यावरती आली होती. आमचं जे राहतं घर होतं ते आमचे जे भाऊबंद आहे त्यांच्या जागेमध्ये होतं. त्यांनी आम्हाला तिथून काढून दिलं, तुम्ही तुमच्या शेतामध्ये जा. आणि त्यांनी आम्हाला त्या जागेचे म्हणजे त्या जे घराचे होते ते पैसे दिले आणि आम्हाला तिकडे जाण्यासाठी सांगितलं. आता भर टाकायची, घराचं काम चालू करायचं. अक्षरशः आम्ही भाडोत्री एका खोलीमध्ये राहू लागलो. तिथे 2,000 रुपये भाडे होते, पण इकडे कामही पटपट होत नव्हतं. त्यामुळे काय करायचं, मी आणि माझे मिस्टर रोज सकाळी जायचो, तिथे दुर्गा सप्तशतीची पाठ करत होतो. जसे जसे आमचे पाठ वाढत होते तसं तसं आमचं काम हे भरभर चालू होतं, कारण मिस्टरही पटपट येत होते आणि जे पैसे होते जवळचे ते पैशामध्ये बरंचसं काम पूर्ण झालेलं होतं. आता जे काही फडची वगैरे बसवायची होती ते काम करण्यासाठी काहीतरी आम्हाला मदत करावी म्हणून स्वामींकडे याचना आम्ही करत होतो. आणि स्वामी भक्तांनो, जे लोन आमच्याकडनं पास होणंही शक्य नव्हतं ते लोन फक्त आणि फक्त दुर्गा सप्तशती पाठाने आणि स्वामींच्या नामस्मरणाने कुठल्याही प्रकारची अडचण न येता ते लोन पास झालं आणि खूप मोठा साक्षात्कार त्यावेळेस झाला. ही प्रोसेस फक्त 15 दिवसामध्ये कंप्लीट झाली आणि 15 दिवसातच आम्हाला खूप मोठा हा स्वामींचा साक्षात्कार झाला. आणि त्यानंतर ती लोनची फाईल वगैरे झाली. त्यानंतर लोनचे पैसे आम्हाला 1 महिन्यात मिळले. आमच्या घराचं पूर्ण काम हे कंप्लीट झालं आणि जे काही आमचा जो व्यवसाय होता त्यामध्ये खूप नफा होऊ लागला, खूप ऑर्डर येऊ लागले. त्यामुळे आम्हाला आता जे काही आमचं लोनचे हप्ते आहे ते भरणं खूप शक्य आहे. आणि आमच्या शेतामध्ये आम्ही जे काही पीक करतो त्यामध्ये देखील पीक खूप छान येतं, हे फक्त स्वामींच्या नामस्मरणाने. कारण जेव्हा जेव्हा मी शेतात जाते तेव्हा तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असते. पीक लावताना, बी लावताना देखील त्याच्यावरती स्वामींच्या माळी घेते, त्यानंतर तारक मंत्र घेते. त्याने आमचं पीक खूप छान येतं आणि त्या पिकालाही खूप भाव मिळतो. ज्यावेळेस आम्हाला पीक विकायचं असतं त्यावेळेस मी जे नित्यसेवेमध्ये व्यापारी सूक्त आहे ते सूक्त म्हटल्याशिवाय आम्ही पीक हे विकायला नेत नाही. त्याने देखील आम्हाला इतर मालापेक्षा जास्त भाव हा नक्की मिळतो. हा देखील मला आलेला अनुभव आहे. स्वामींच्या कृपेने आज माझं घराचं काम कंप्लीट झालं, मुलांचे शिक्षणही कंप्लीट झाले. त्यानंतर जेव्हा स्वामी म्हटले होते 2021ला सर्व काही व्यवस्थित होईल आणि खरंच 2021च्या एंडिंगपर्यंत माझं सर्व जे प्रश्न होते ते सर्व काही सुटलेले होते. खरंच स्वामी कुणाच्या रूपात येईल ते सांगता येत नाही, पण आपल्याला ओळखता येत नाही. आपण म्हणतो की असेल कोणीतरी, पण नाही, ते स्वामीच असतात. ते त्यांच्या रूपामध्ये येऊन आपल्याला सर्व काही सांगत असतात. तसंच स्वामींनी सांगितलं त्याच पद्धतीने सर्व काही झालं आणि मी ती जी सेवा होती ती सेवा वाढवत गेले. स्वामींनी माझ्याकडून ती सेवा करून घेतली आणि आज माझं सर्व काही व्यवस्थित फक्त स्वामी कृपेने झालेलं आहे. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.